वाल्मिकींचं रामायण हे आधिकारिक रामायण समजलं जातं, कारण वाल्मिकी हे रामांना समकालीन आहे. रामायण आधी लिहिलं आणि नंतर घडलं वगैरे अशा भाकड कथांवर विश्वास ठेवायचा नाही. रामायण हे जसं घडलं तसं वाल्मिकींनी लिहिलं. साधारणपणे रामांचा राज्याभिषेक हा रामायण लिहिण्याचा काळ वाल्मिकींचा, इतके वाल्मिकी समकालीन आहेत रामांना. त्यामुळे त्यांनी लिहिलेलं रामायण हे आधिकारिक रामायण असं म्हटलं जातं. त्यांच्या रामायणामध्ये शबरीने दिलेली उत्तमोत्तम पक्व फळं रामांनी ग्रहण केली. म्हणजे वाल्मिकी रामायणात बोरं पण नाही आणि ती उष्टी सुद्धा नाहीत. आता हे शेवड्यांनी इथे सांगितलं ना, तरी महिन्या 2 महिन्यांनी कोणाची तरी उष्ट्या बोरांची कथा ऐकून आपण मान डोलवणार. कारण ऐकण्याचा प्रभाव किती असतो माहितीये. मानसशास्त्रज्ञ असं सांगतात की कितीही चांगलं ऐकलं तरी त्याचा प्रभाव 48 तास असतो. 48 तास म्हणजे परवा मी काय सांगितलं हे सगळं आठवणं कठीणच. कदाचित एका दुसऱ्या गोष्टी त्याच्या लक्षात राहिल्या असल्या तर. शबरीची जरी उष्टी, बरं याचं तुम्ही सरळ तर्काने विचार केला तर तरी तुम्हाला पटेल बरं का, पण आपण तर्काने विचार करायला जात नाही. एक तर ती आपल्यासारखी शहरी नाहीये. आपल्याला तिथले आंध्र प्रदेशचे पण आंबे येतात किंवा कर्नाटकातले आंबे येतात हापूसचे, आणि तो रत्नागिरी किंवा देवगड हापूस सांगतो. आपल्याला कुठं कळतंय त्यातलं, आपण त्याच्यावर विश्वास ठेवतो. बरं त्याच्या पेटीमध्ये आणि रत्नागिरी टाइम्सचा अंक असला तर आपण समजतो अरे रत्नागिरीतलंच. पण आपले इतकेच तेही हुशार असतात, ते रत्नागिरी टाइम्सचा अंक देऊन ठेवतात. कारण ग्राहक ते बघणार आणि समजणार की बरोबर आहे, हा रत्नागिरीचाच दिसतोय हापूस किंवा देवगडचाच दिसतोय. आपल्याला कुठे कळते कर्नाटकचा हापूस कोणता ना आंध्र प्रदेशचा कोणता. तर तिला अगदी बोरं म्हटलं तरी चाखून बघण्याची गरज आहे का? नजरेने कळतंय तिला की कोणतं फळ चांगलंय, कोणतं पिकलेलं फळ आहे, हे तिला नजरेने कळतंय. हे सगळं करून बघण्याची तिला गरज नाही. त्यामुळे रामायणातली जी कथा आहे ती अधिक योग्य कथा आहे की शबरीने रानात जाऊन उत्तम आणि पक्व झालेली फळं ही रामांच्या समोर आणून ठेवली आणि रामांनी ती बघितली. आणखी दुसरी गोष्ट, आता एक बरं आहे की महिला वर्ग जास्त आहे. तुम्हाला सगळ्यांना तर नेहमीच माहिती आहे की घरामध्ये कुठचंही चांगलं कार्य असलं, एखादी पूजा वगैरे असली, रुद्र असला, सत्यनारायणाची पूजा किंवा तत्सम गोष्टी असल्या तर आपण जो स्वयंपाक करतो तो देवाला नैवेद्य दाखवण्याच्या आधी चाखून बघतो का? तिथे उत्तर मिळतं. का नाही चाखून बघत? कारण चाखल्यानंतर तो उष्टा झाला अशी एक समजूत आहे आपली. त्यामुळे देवाला नैवेद्य दाखवल्यानंतर कशात काही मीठ वगैरे कमी पडले का हे जे आधी चाखून पाहिलं जातं ते त्यानंतर पाहिलं जातं ना, आधी नाही पाहिलं जातं. मग ती शबरी इतकी वेडी असेल का की ती देवाला आपलं उष्ट देईल? त्यामुळे असं काही नाही. म्हणून वाल्मिकी रामायण, वाल्मिकींनी जे लिहिलंय ते रामायण इतिहास म्हणून लिहिलंय. उत्तरेमध्ये जे रामायण जास्त करून प्रचलित आहे ते रामचरितमानस तुलसीदासांचं. हे रामायण आलं कधी? फक्त 450 वर्षापूर्वी. फक्त 450 वर्षापूर्वी जन्माला आले. पण तेच इथे प्रचंड मोठ्या प्रमाणावरती त्याचाच पाठ केला जातो, तेच ऐकलं जातं. मग स्वाभाविक त्यातल्याही कथा या मूळ रामायण अशा समजल्या जातात. मग वाल्मिकी रामायण इतिहास म्हणून सांगतं, तुलसी रामायण भावावस्था आत्यंतिक भक्तीचं उदाहरण म्हणजे तुलसीदासांचं रामायण. मग त्याच्यामध्ये काही भावभावना या अधिक आपल्याला दिसतात. त्यामुळे काही कथा सुद्धा त्यांच्यामध्ये सुद्धा बदल आपल्याला दिसतो. हा काही त्यांनी वाईट हेतूने केलेला नाही, लोकांच्या मधली भक्तिभावना वाढावी याकरता त्यांनी केलेला. पण जेव्हा आपण रामायणाकडे इतिहास म्हणून बघतो त्यावेळेला आपल्याला या सगळ्याचं भान ठेवावं की नेमकं काय. म्हणजे मी कीर्तनकार आणि प्रवचनकारांनाही नेहमी सांगतो की आपण जी कथा सांगतो ती कथा नेमकी आहे की नाही, घडलेली आहे की नाही, त्या ग्रंथात आहे की नाही हे आपल्याला माहिती असायला पाहिजे आधी. विवेकानंद सांगताना विवेकानंदांची खूप गाजलेली कथा सांगितलेली आहे त्यांनी. आपणही कित्येक जणांच्याकडून कदाचित ऐकली असेल किंवा कुठे वाचली असेल की सर्व धर्म परिषदेला जेव्हा विवेकानंद गेले होते
त्यावेळेला त्यांनी तर हिंदू धर्माचा डंका वाजवलाच तिथे, पण मुद्दाम अपमान करण्याकरता म्हणून तिथल्या काही लोकांनी सांगितलं, आमच्या लेखी तुमच्या धर्माचं स्थान काय आहे? तर भगवद्गीतेचं पुस्तक सगळ्यात खाली ठेवलं, वरती बाकीच्या धर्माचं पुस्तकं ठेवली आणि म्हणाले की हे तुमचं स्थान. तर विवेकानंद हसले आणि त्यांनी ते भगवद्गीतेचं पुस्तक खसकन म्हटलं, वरचा सगळा डोळा पडला. तर म्हणाले आवर्स इज अ फाउंडेशन ऑफ ऑल रिलिजन्स. मग त्यांनी मध्ये ठेवलं ते पुस्तक आणि म्हणाले आता तर ते परत हसले आणि म्हणाले यू प्रूव्ड इट, आवर्स इज द सेंटर ऑफ ऑल रिलिजन्स. मग त्यांनी तिथून काढला आणि वरती ठेवलं. तर म्हणाले आवर्स इज अ क्राउन ऑफ ऑल रिलिजन्स. आता हे खूप आवडणारी गोष्ट आहे की नाही? म्हणजे मी ही गोष्ट जेव्हा व्याख्यानात वगैरे सांगतो तेव्हा प्रचंड टाळ्यांचा कडकडाट वगैरे होतो. तो झाल्यानंतर मी सांगतो की खोटी गोष्ट कधीही घडलेली नाहीये. पण ही कथा घडलेली नाहीये हे सांगणाऱ्याला माहिती असायला पाहिजे ना. मी भावडेपणाने एखाद्याला सांगितलं तर तो दुसऱ्याला सांगणार शेवड्यांनी सांगितलं, ते का उगाच बोलतील? म्हणजे शेवड्यांना तर माहिती असायला पाहिजे की ही कथा अशी मुळात नाहीच आहे. ही कथा कोणीतरी निर्माण केली, विवेकानंदांच्या नावावर खपवून टाकली. बरं ती परफेक्ट बसली की नाही? तर परफेक्ट बसली. संस्कार कथा म्हणून लहान मुलांना सांगायला छान आहे की नाही? छान आहे, चांगली आहे, पण मुळातली नाही. ह्या गोष्टी जर आम्हाला माहिती नसल्या, अगदी अलीकडच्या काळापर्यंत मदारी मेहतर आणि हिरोजी फर्जंद महाराजांच्या बरोबर आग्र्याच्या किल्ल्यामध्ये कसे होते आणि महाराज त्याच्या जीव यातलं मदारी मेहतर हे पात्र 1950 साली जन्माला आलं. माहिती नसेल तर सांगतो आपल्याला. मदारी मेहतर हे पात्र इतिहासात कुठेही नाही. महाराजांच्या समकालीन दस्तावेजामध्ये मदारी मेहतर हे नाव सुद्धा सापडत नाही. मग हे का घुसवण्यात आलं? कुठल्या तरी वक्त्यांनी बोलता बोलता हिंदू मुस्लिम ऐक्य, आपल्याकडे ते एक आहे ना गंगा जमुना, बरं झालं हे सांगितलं, गंगा जमुना हा शब्द नेहमी वापरला जातो. हा शब्द सुद्धा बरोबर चुकीचा आहे. कारण गंगा जर हिंदूंची असेल तर जमुना काय मुसलमानांना दिली आहे? आंधळ दिली. आपल्या देशातल्या एकाही नदीचं नाव हे उर्दू नाहीये, हिंदू नाव आहेत सगळ्या नदींची. मग गंगा जमुना तहजीब हा मुद्दाम वापरला जातो शब्द, बरं का? लक्षात ठेवा की आपल्या सुप्त मनाला दिला जाणारा तो संदेश आहे की गंगा तुमची मग जमुना यांची. मुळात हा शब्द ज्यांनी शोधून काढला असेल ना त्यांनी खरं म्हणजे गंगा झमझमी तहजीब असा वापरला असा माझा तर्क आहे. मग इतिहासाचा अभ्यासक म्हणून माझा तर्क आहे की गंगा झमझमी तहजीब असा त्यांनी वापरला असणार. कारण गंगा जशी हिंदूंना पूज्य तसं मक्केला असलेल्या झमझमचं पाणी हे मुसलमानांना प्रिय. म्हणजे मग मुसलमानातलं उदाहरण द्यायला पाहिजे की नाही? म्हणजे गंगा झमझमी तहजीब हे गंगा झमझमी तहजीब म्हणता म्हणता कोणीतरी त्याचं गंगा जमुना तहजीब करून टाकलं. अपभ्रंश होत जातातच आपल्याकडे नावाचे. आणि मग ते गंगा जमुना सर्रास वापरायला सुरुवात आपल्याकडे. पण असं काही नाही. अशा सामान्यपणे वापरल्या जाणाऱ्या गोष्टी सुद्धा अनेक आहेत आणि त्याच्यातला प्रमुख भाग हा आपल्याला नेमका माहिती नसतो. आणि नेमका माहिती नसला की सगळ्यांच्या प्रमाणे आपण सुद्धा तसाच विचार करायचा. साधारणपणे ट्रेनमधून जाताना बघा, ट्रेनमधून जाताना जर राजकारण किंवा तत्सम गोष्टीवर चर्चा असेल ना तर लोक आपली म्हणून जी मतं मांडतात ना ती सुद्धा त्यांची नसतात. मतं ऐकल्याबरोबर कळतं की यांच्या घरात कोणता पेपर येत असेल. त्या पेपर मधलं जे संपादकीय असतं त्या दिवशीचा अग्रलेख, ते अग्रलेखाची उसनवारी करायची आणि ते आपलं मत म्हणून मांडायचं. का? आमच्या धडावर डोकं नाहीये का? त्यात बिंदू नाहीये का? आणि आम्ही विचार करू शकत नाही का? एवढ्या साध्या साध्या गोष्टी आपण विसरत चाललोय.